नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे निलज सरोदे यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेल वाचलंय, केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवली आहे, पण याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे का? शेतकऱ्यांना फसवलंय का? शेतकऱ्यांना गाजर दाखवलंय का? महाराष्ट्रातले शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी किंवा भारतातले कांदा उत्पादक शेतकरी याचा फायदा प्रत्यक्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे का? हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत. परंतु एक मात्र नक्की आहे, शेतकऱ्यांना फसवलंय, सरकारने फसवलंयच पार खात्रीशीर. कारण आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. मग कशा प्रकारे फसवलंय या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आता समजावून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ही माहिती कळेल. अर्धवट जर सोडून गेलात तर तुम्हाला ती माहिती संपूर्ण कळणार नाही. भविष्यात आपल्याला असणारा कांदा ठेवायचा आहे की नाही हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेलच. पहा, चला आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही या चॅनल जर प्रथम असेल त्या चॅनल सबस्क्राईब करा, शेजारची बेल आयकॉन दाबून सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळवा. आणि काही तुमच्या सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. सरकारविषयी तुमची असणारी भावना सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा, कारण आपले जे व्ह्यूअर्स आहेत हे सगळेजण कमेंट्स वाचत असतात. चला पहा, आता केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवली, पण कांद्याची निर्यात वाढून भाव जास्त वाढणार नाहीत याची सुद्धा काळजी घेतलेली. ते कसं? कारण काय केलंय सरकारने प्रति टन म्हणजे 1000 किलो $550 किमान निर्यात मूल्य लावलंय आणि 40% निर्यात शुल्काची खुट्टी सुद्धा मारून ठेवली बा. त्यामुळे काय झालंय, आपला कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात बाकीच्या देशांच्या तुलनेत अतिशय महाग होणार. यामुळे काय झालंय, कागदोपत्री निर्यात बंदी जरी उठवली असली तर प्रत्यक्ष या निर्यातीला लगाम लावलेला आहे. आणि निवडणुकीत कांदा निर्यात बंदीचा मुद्दा अंगलट यायला लागलेला आहे हे त्यांच्या लक्षात आलंय. विरोधक त्याचा चांगला प्रचार करत आहेत हे लक्षात आल्यानंतर या सरकारनं आपली सर्वांची, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दोनदा त्या ठिकाणी आपल्यासाठी धूळफेक केली कळते. यावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला, पण या सरकारला त्यातमध्ये अपयश आलेलं आपल्याला कळलं. परंतु या केंद्र सरकारनं शनिवारी सकाळी निर्यात बंदी उठवल्याची अधिसूचना काढली. यानंतर कांद्याच्या बाजारभावामध्ये साधारणतः 500 ते 700 रुपयापर्यंत वाढ झालेली आपल्याला दिसते. पण कांद्याचा भाव आता आज रोजी जर पाहिला तर 2000 रुपयापर्यंत 2500 रुपयापर्यंत पोहोचलेला आपल्याला दिसतो. पण कांदा भावात लगेच फार मोठ्या त्याची शक्यता मात्र दुसरंच वाटते. का? त्याचं कारण असं का सरकारने निर्यात बंदी उठवताना निर्यात आणि कांदा भाव जास्त वाढणार नाहीत याची सुद्धा काळजी घेतलेली आहे. एक जी शनिवारी सरकारने अधिसूचना काढली त्या अधिसूचनेमध्ये सांगितलं आहे की प्रति टन $5.5 किमान निर्यात मूल्य म्हणजे MEP लावला आहे. तसेच त्यावर 40% निर्यात शुल्क सुद्धा कायम केलंय. म्हणजे MEP म्हणजे काय? MEPच्या 40% शुल्क कांदा निर्यातीवर लागणार आहे. हे शुल्क होते टनाला $220. लक्षात घ्या बरं का. आता हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. काय? त्यावर 40% निर्यात शुल्क कायम केले. 40% शुल्क कांदा निर्यातीवर असला. हे शुल्क म्हणजे काय? एका टनाला $220 म्हणजेच कांदा निर्यातीचं मूल्य टनाला होतं $770. मग 1,00,000 रुपयात जर याचा हिशोब जर केला मग रुपयात तर टनामागं किमान 64,200 रुपये कांदा निर्यात होईल पा. म्हणजेच काय? निर्यातीच्या कांद्याचा किमान भाव किलो मागं 64 रुपये असणार आहे. मग भारताचा कांदा महाग झाला का? पाच ते पण समजावून सांगतो तुम्हाला. भारताचा कांदा नक्की काय झाला आहे? निर्यात बंदी उठवल्यामुळं कांद्याचा भाव सरासरी 20 रुपये किलोवर पोहोचलाय पा. 20 रुपये किलोवर आलाय. पण MEP आणि निर्यात शुल्कामुळे भारतातून निर्यातीच्या कांद्याचा भाव किमान 64 रुपये किलो आहे. प्रति किलोला 64 रुपये. त्यावर वेगवेगळ्या देशांचं निर्यातसाठी खर्च, बाकी देशांचा जर विचार केला ना आपण तर त्याला 5 रुपये किलो मग खर्च येतो बाकीच्या देशातल्या निर्यातदारांना. म्हणजेच कांदा जातो आपला साधारणतः 70 रुपये, 64 रुपये प्रति किलो सरकारचं झालं निर्यात शुल्क आणि 5 रुपये वरचे म्हणजे 70 रुपयाच्या घरात जातो आपला कांदा. पण आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाचा जर विचार केला, अनेक देशांच्या जो कांद्याचा भाव आहे ना 70 रुपयापेक्षा कमी आहे. इजिप्तचा कांदा आपल्या कांद्यापेक्षा स्वस्त आहे. दुबईमध्ये असणारा जो कांद्याचा भाव आहे तो 70 ते 75 रुपये किलो आहे. बांगलादेश, श्रीलंका हे जर बाकीचे पाहिले तर ते साधारणतः 45 ते 55 रुपये किलो दरम्यान आहे. आता प्रत्येक देशाचा जर भाव सांगितला ना, इजिप्तमध्ये 30 ते 40 रुपये किलो आहे. चीनमध्ये 35 ते 45 रुपये किलो कांदा आहे. बांगलादेशमध्ये 45 ते 50 रुपये किलो आहे. पाकिस्तानचा जर विचार केला तर 60 ते 70 रुपये किलो आहे. आणि श्रीलंकेमध्ये 50 ते 55 रुपये आणि आखाती तेच जे आहे ते 70 ते 75 रुपये.
मग निर्यात जर मग आता ह्याचे बाबी जर पाहता भारतामध्ये निर्यात वाढेल का? भारताचा कांदा जर पाहिला आपण, MPP आणि निर्यात शुल्क जे लावले आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे बाजारात महाग पडत असल्याने भारतातला कांदा केवळ ज्या ठिकाणी आपल्यापेक्षा जास्त भाव आहेत तेथेच जाईल तो. म्हणजे केवळ भारताच्याच कांद्याला पसंती असेल तेथेच निर्यात होईल. पण जास्त निर्यातीची शक्यता मात्र अतिशय कमी वाटते बा. मग दरवर्षी या काळात आहे ना निर्यातीच्या तुलनेत केवळ 10 ते 20% निर्यात होऊ शकते. पहा लक्षात घ्या, फक्त 10 ते 20%. आता तो शासनाने निर्णय काढलाय ना निर्यात शुल्क, निर्यात बंदी उठवली, पण याचा फटका पहा लक्षात घ्या बरं का, 10 ते 20% निर्यात होऊ शकेल असं त्या ठिकाणी वाटतंय. कारण शेतकऱ्यांना याचा कितपत फायदा होईल? आता कांद्याचे निर्यातीचा भाव जर पाहिला ना आपण तर 64 रुपये, तरी यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असं काय वाटत नाही. कांद्याचा भाव वाढले तरी वाढ ही मर्यादित राहील. आता सध्या 20 ते 25 रुपये किलो आहे, तो वाढणार नाही जास्त कांद्याचा बाजार. लक्षात घ्या बरं का, कांद्याचा बाजार 20 ते 30 रुपयाच्या दरम्यानच राहू शकणार आहे. मग या निर्यात शुल्काचा जो भाग आहे, निर्यात शुल्क, हा शुल्क त्या ठिकाणी कमी करावा लागणार आहे सरकारला, तरच त्या ठिकाणी भारतातल्या शेतकऱ्यांना फायदा होईल. आता सरकारने कांद्या निर्यात $5.5 MPP लावली, इथपर्यंत ठीक आहे, पण त्यावर ते जे 40% निर्यात शुल्क आहे ते काढलं पाहिजे त्यांनी. एक कंटेनरचं पाहिलं ना त्याच्यावरती 30% आणि सर्व्हिस चार्ज 18% असतो, तोही सुद्धा काढला पाहिजे. अशी त्या ठिकाणी या निर्यातदार जे आहेत ना यांनी मागणी केली पाहिजे. त्यासाठी सरकारने जर हा निर्णय घेतला तर निर्यातीच्या कांद्याचा भाव या आयातदार जे आहेत, या आयातदार जे आहेत ते अतिशय कमी होतील बा. आता जो निर्णय घेतला त्यानुसार म्हणजे ते असं आयातदार कमी झालेच पाहिजेत आपल्याकडं आणि निर्यात वाढली पाहिजे. पण कधी ते कंटेनरवर 30% आणि सर्व्हिस चार्ज 18% तो काढला पाहिजे, 40% निर्यात शुल्क काढलं पाहिजे, तर त्या ठिकाणी आयातदार कमी होतील आपल्याकडं आणि आपल्या कांद्याची निर्यात वाढेल, शेतकऱ्यांना चांगला भाव मिळायला मदत होईल. अशा पद्धतीने जर शनिवारचा निर्णय जर पाहिला, पण केंद्र सरकारची चालाकीच दिसते बा. त्यामुळे काय झालं, कांदा निर्यातीला लगाम लावलाय, पण याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होणार हा पुढील काळच आपल्याला सांगणार आहे पा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.